श्री स्वामी समर्थ. यंदा पहिला श्रावणी सोमवार नागपंचमी एकत्रच आली आहे. आधी शिवपूजा की नागपंचमी पूजा करायची, उपवास कधी सोडावा, पूजेचा शुभ मुहूर्त आणि त्याचे धार्मिक महत्त्व याबद्दल आपण जाणून घेऊया. यावर्षी म्हणजेच 2026 मध्ये श्रावण महिना हा 13 ऑगस्ट रोजी सुरू झाला आहे. हा महिना तसा विविध सण, व्रत वैकल्याचा मानला जातो. यंदा या महिन्याच्या पहिल्याच सोमवारी अद्भुत योगायोग जुळून येतोय, तो म्हणजे नागपंचमीचा. 17 ऑगस्टचा दिवस यंदा शिवभक्तांसाठी मोठी पर्वणी असणार आहे. दोन्ही सण एकत्र आल्याने अनेकांच्या मनात विविध प्रश्न निर्माण झाले आहेत. ते म्हणजे श्रावणी सोमवार आणि नागपंचमीला पूजा कधी आणि कोणत्या वेळेत करावी? आधी शिवपूजा करावी की नागपंचमी पूजा? तसेच या दिवशी उपवास कधी सोडावा? याचे धार्मिक महत्त्व काय? जाणून घ्या या व्हिडिओमध्ये. यंदा श्रावणी सोमवार नागपंचमीचा अद्भुत योगायोग. महाराष्ट्रातील पंचांगानुसार 2026 मध्ये श्रावण महिना 13 ऑगस्टपासून सुरू होतो. यासोबतच पहिला श्रावणी सोमवार 17 ऑगस्ट 2026 रोजी आहे. विशेष म्हणजे याच दिवशी नागपंचमी आहे. मराठी पंचांगात 17 ऑगस्टला श्रावण शुक्ल पंचमीला श्रावणी सोमवार, शिवपूजन आणि नागपंचमी अशी नोंद आहे. नागपंचमी तिथी आणि पूजा मुहूर्त जाणून घेऊया. पंचांगानुसार यावर्षी श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाची पंचमी तिथी 16 ऑगस्ट रोजी सायंकाळी 4:52 सुरू होणार आहे. ही तिथी 17 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5:01 पर्यंत राहील. उदयतिथीनुसार यावर्षी नागपंचमीचा सण 17 ऑगस्ट रोजी साजरा केला जाईल. पंचांगानुसार नागपंचमी पूजा शुभ मुहूर्त हा सकाळी 5:51 ते 8:29 पर्यंत हा शुभ कालावधी दिला आहे. याच दिवशी सूर्योदय सकाळी 6:20 असून पंचमी तिथी सायंकाळी 5:01 वाजेपर्यंत आहे. श्रावणी सोमवार आणि नागपंचमी एकाच दिवशी, पूजेचा क्रम काय असेल? पंचांगानुसार 17 ऑगस्ट 2026 रोजी श्रावणी सोमवार आणि नागपंचमी एकाच दिवशी असल्याने पूजेचा क्रम कसा ठेवू शकता? प्रथम भगवान शिवाची पूजा. स्नान करून शिवलिंगाला जलाभिषेक करा, बेलपत्र अर्पण करा आणि ओम नमः शिवायचा जप करा. त्यानंतर नागदेवतेची पूजा. नागपंचमीच्या मुहूर्तात नागदेवतेला नमस्कार करून पूजा, नैवेद्य आणि आरती करा. यामागे धार्मिकदृष्ट्या सुंदर समन्वय आहे. नाग हे भगवान शिवाच्या गळ्यात विराजमान असल्यामुळे शिवपूजेनंतर नागदेवतेची पूजा करण्याची परंपरा अनेक ठिकाणी आढळते. मात्र घरची कुलपरंपरा किंवा स्थानिक प्रथा वेगळी असेल तर तीच प्राधान्याने पाळावी. नागपंचमीची पूजा सकाळच्या शुभ मुहूर्तात पूर्ण करणे महत्त्वाचे आहे. आता जाणून घेऊया पूजा करण्याची उत्तम पद्धत. सकाळी स्नान करून प्रथम भगवान शिवाचा अभिषेक आणि पूजा करावी. श्रावणी सोमवारची शिवमूठ तांदूळ अर्पण करावी. त्यानंतर नागदेवतेची पूजा करावी. त्यानंतर सोमवारचे व्रत आपल्या घरच्या परंपरेनुसार संध्याकाळच्या शिवपूजा आरतीनंतर सोडता येईल. जाणून घेऊया उपवास सोडण्याची वेळ. धार्मिक मान्यतेनुसार श्रावणी सोमवारचा उपवास संध्याकाळी शिवपूजा व आरती झाल्यानंतर उपवास सोडणे योग्य. नागपंचमीची तिथी सायंकाळी सुमारे 5:01 ला संपते.
त्यामुळे तिथी संपताच उपवास सोडणे बंधनकारक नाही. उपवास सोडताना फलाहार किंवा घरच्या व्रत परंपरेनुसार सात्विक आहार घ्यावा. म्हणजेच सकाळी नागपंचमीची पूजा करून उपवास सुरू ठेवायचा आणि संध्याकाळी शिवपूजा आरतीनंतर पारणा करायचा. चला नागपंचमीचे धार्मिक महत्त्व जाणून घेऊया. हिंदू धर्मात नागपंचमीचा सण खूप विशेष मानला जातो. हा सण सर्पदेवतेला समर्पित आहे. हिंदू धर्मात नागाला देवी स्थान आहे. भगवान शिवाच्या गळ्यातील नाग, भगवान विष्णूचा शेषनाग आणि श्रीकृष्णाने कालिया नागाचा पराभव केल्याच्या कथा नागाचे महत्त्व अधोरेखित करतात. त्यामुळे नागपंचमीच्या दिवशी नागपूजा करणे शुभ मानले जाते. धर्मग्रंथांमध्येही नागपंचमीला सर्पदेवाची पूजा करण्याचा उल्लेख आहे. म्हणूनच नागपंचमीला सर्पाची विधिपूर्वक पूजा केली जाते आणि कुटुंबाच्या सुखसमृद्धीसाठी कामना केल्या जातात. चला आता श्रावणी सोमवारचे धार्मिक महत्त्व जाणून घेऊया. हिंदू धर्मात श्रावण महिना भगवान शिवांना समर्पित मानला जातो. त्यामुळे श्रावणातील सोमवाराला विशेष धार्मिक महत्त्व आहे. या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा, अभिषेक, बेलपत्र अर्पण आणि उपवास करण्याची परंपरा आहे. श्रावणी सोमवारचे व्रत केल्याने भगवान शिवाची कृपा मिळते, मनोकामना पूर्ण होतात आणि जीवनातील अडचणी दूर होतात, अशी धार्मिक श्रद्धा आहे. अविवाहित मुली चांगला जीवनसाथी मिळावा यासाठी तर विवाहित महिला पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि कुटुंबाच्या सुखसमृद्धीसाठी हे व्रत करतात, अशी परंपरा आहे. या व्हिडिओमध्ये आपण नागपंचमी व श्रावणी पहिला सोमवार याबद्दल माहिती जाणून घेतली. नागपंचमीची पूजा, श्रावणी सोमवारची पूजा कधी करायची, नागपंचमीचे महत्त्व, श्रावणी सोमवारचे महत्त्व हे सर्व आपण या ठिकाणी जाणून घेतले. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा चॅनलला आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.